हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो। मंचावर उपस्थित आमचे सहकारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेजी, आपले अध्यक्ष आशिष शेलारजी, सन्माननीय खासदार गोपाल शेट्टीजी, सन्माननीय आमदार योगेश सागरजी, भाई गिरकरजी, मनीषाताई चौधरी, प्रसाद लाड, एस यादव, आरपीआयचे नेते जयप्रकाश मिश्रा, हैदर आजम, श्रीकांत पांडे, हरिहर यादव, बादसाहेब कुलकर्णी, अरविंद यादव, ब्रजेश सिंग, संजय यादवराव, महेश राऊत, दीपक पाटणकर, निखिल व्यास, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले उमेदवार सौ योगिताताई कोळी, कमलेश यादव, बाळा तावडे, योगिताताई पाटील, शबाना जावेद आजम, लीना पटेल दरेकर, शेजल देसाई, अर्चनाताई वाडे, रेशमाताई टक्के, सुचिताई यादव, जितेंद्र पटेल, हरीश छेडा, आसावरीताई पाटील, शैलजाताई गिरकर, उज्ज्वलाताई वेती, मोहन मिडबावकर, प्रियंकाताई मोरे, अंजलीताई खेडेकर, बिनाताई दोशी, मोहम्मद शमीम रेडिओवाला, सुरेश आमरे, जया तिवाना, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महानगरपालिकेची निवडणूक 21 तारखेला होणार आहे। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचतोय। मला असं नेहमी वाटत होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करताना या मुंबईच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होईल। मुंबईचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, झोपडपट्टीच्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, क्लस्टरचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा होईल। मला असं वाटत होतं की वेगवेगळ्या पक्षाचे नेते मुंबईला विकासाकडे नेण्याचं आपलं विजन काय आहे या संदर्भात या ठिकाणी चर्चा करतील। पण दुर्दैवाने या ठिकाणी मला पाहायला मिळालं शिवसेनेचे नेते माननीय उद्धव ठाकरेजी रोज भाषण करतात, रोज सभा घेतात, पण एकाही सभेमध्ये विकासाबाबत बोलत नाही, एकाही सभेमध्ये झोपडपट्टीवाल्यांबद्दल बोलत नाही, क्लस्टर डेव्हलपमेंट करता बोलत नाही, सामान्य माणसाला पाणी देण्याकरता बोलत नाही। त्यांची भाषणं कशावर चालली आहे? त्यांची भाषणं नरेंद्र मोदींवर चालली आहे। बंधू भगिनींनो, अरे नरेंद्र मोदींवर बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? बंधू भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा असा सिंह तयार झाला ज्याने पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला। तुम्ही म्हणता ना, या ठिकाणी तुम्ही म्हणता मोदींचं काय, हे तर सैनिकांनी केलं। अरे आमच्या सैनिकांमध्ये ही ताकद नेहमीच होती, पण आमच्या पंतप्रधानांमध्ये ही ताकद नव्हती। यापूर्वी जेव्हा पाकिस्तान आमच्यावर हल्ला करायचा, आमच्याकडे यायचा, आमच्या सैनिकांना मारायचा, आमचे पंतप्रधान त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करायचे, पुन्हा सैनिक यायचे, आमच्या सैनिकांना मारायचे, मग आमचे पंतप्रधान तीव्र निषेध करायचे, मग पुन्हा सैनिक यायचे, पुन्हा मारायचे, मग अति तीव्र निषेध करायचे, आणि पुन्हा पाकिस्तानचे सैनिक येऊन आमच्या सैनिकांना मारायचे, तर आमचे पंतप्रधान म्हणायचे खबरदार, आता माराल तर युनायटेड नेशन मध्ये जाऊन तुमची तक्रार करीन। बंधू भगिनींनो, या देशामध्ये हा एक असा वाघ निघाला ज्या वाघानं सांगितलं माझ्या देशामध्ये येऊन माझ्या सैनिकांना मारण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या देशामध्ये येऊन तुम्हाला ठेचून काढायची ताकद माझ्या सैनिकांमध्ये आहे। पण काय दुर्दैव आहे, मतांच्या राजकारणाकरता या ठिकाणी आमच्या उद्धवजींना मनमोहन सिंग प्रिय झाले आहेत, मनमोहन सिंग चांगले वाटतात, आणि मतांच्या राजकारणाकरता त्यांना मोदीजी वाईट दिसतात। नोटाबंदीवर बोलतात, अरे नोटाबंदी झाली
हो खरंय, या देशातल्या सामान्य माणसाला त्रास झाला, पण तो सामान्य माणूस रांगेत उभा असताना देखील एकच गोष्ट म्हणत होता, मी त्रास सहन करायला तयार आहे, कारण या देशाच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो काळ्या पैशाचा आहे, तो भ्रष्टाचाराचा आहे. आणि काळ्या पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोदीजींनी लढाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नोटाबंदी आहे. त्यामुळे मी रांगेत उभा राहील, पण या नोटाबंदीचं मी समर्थन करेल. सामान्य माणसांनी नोटाबंदीचं समर्थन केलं. बंधू भगिनींनो, सामान्य माणसांनी नोटाबंदीचं समर्थन केलं. 11 लाख कोटी रुपये आपल्या बँकांमध्ये आले. काही लोकांना असं वाटलं की आपण बँकेत पैसे टाकले तर आपला पैसा गोरा झाला, पण ते घडलं नाही. ज्यांनी भ्रष्टाचारातनं पैसा कमावला होता त्यांचा पैसा जप्त होण्याची वेळ आज या बँकेच्या माध्यमातून सुरू झाली. आणि या ठिकाणी बँकेमध्ये पैसा आल्याबरोबर देशामध्ये विकास काम करण्याकरता केंद्रातल्या सरकारनं या ठिकाणी 4 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर करता या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बजेटच्या माध्यमातून दिले. तुमच्याकरता रस्ते, तुमच्याकरता रेल्वे, तुमच्याकरता पिण्याचं पाणी, तुमच्याकरता सीवरची लाईन, या प्रत्येक गोष्टी करता केंद्र सरकारनं या ठिकाणी पैसे दिले. आणि माझ्या बेरोजगार तरुणांना मुद्राचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याकरता या ठिकाणी 2,40,000 कोटी रुपयाची तरतूद ही केंद्र सरकारने केली. आणि बँकांना सांगितलं की तुमच्या बँका या केवळ श्रीमंताकरता चालवू नका. या देशातला जो गरीब आहे, जो हात ठेलेवाला आहे, पान ठेलेवाला आहे, चहा ठेलेवाला आहे, पंक्चरवाला आहे, मोटर मेकॅनिक आहे, स्कूटर मेकॅनिक आहे, जो ITI शिकलाय, अशा प्रत्येक आमच्या गरीबाला त्याचा धंदा करण्याकरता मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय हा मोदीजींनी या ठिकाणी घेतला. अरे कुठल्या तोंडानं तुम्ही मोदीजींवर बोलता, पण आम्हाला समजतं हे कव्हर फायरिंग आहे. कव्हर फायरिंग, कव्हर फायरिंगचा अर्थ काय असतो? लोकांचं दुर्लक्ष करण्याकरता जे फायरिंग केलं जातं त्याला कव्हर फायरिंग म्हणतात. तुम्हाला हे माहिती आहे, या महाराष्ट्रातल्या या मुंबई सारख्या शहरामध्ये 20-20 वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. या 20 वर्षामध्ये या मुंबईमध्ये एकही काम असं तुम्ही करू शकला नाहीत की जे तुम्ही जनतेला दाखवू शकाल. जनतेकरता एकही सोय तुम्ही अशी करू शकला नाहीत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुखाचं जीवन देऊ शकला नाहीत. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, जर मुंबईच्या समस्यांवर बोललो, मुंबईच्या विकासावर बोललो, तर हा सामान्य माणूस पहिल्यांदा विचारेल 20 वर्ष तुम्हीच होतात, या 20 वर्षात तुम्ही झोपा काढत होता का? या मुंबईचा चेहरा तुम्ही का नाही बदलू शकले? आणि म्हणून या ठिकाणी नोटाबंदीवर बोलायचं, नरेंद्र मोदींवर बोलायचं. बंधू भगिनींनो, ये पब्लिक है, ये सब जानती है, या पब्लिकला सगळं माहिती आहे. आणि म्हणून ही पब्लिक तुम्हाला सोडणार नाही. अरे क्या मांग की थी हमने ये कहा था, इस महानगर पालिका का भ्रष्टाचार समाप्त होना चाहिए. बताइए क्या हमारी मांग गलत थी? हमने कहा इस महानगर पालिका में आने वाला एक एक पैसा ये गरीब के जेब से, इस मुंबईकर के जेब से आता है. और अगर महानगर पालिका को सोने का अंडा देने वाली मुर्गी समझकर केवल सोने के अंडे खाने का काम करोगे तो मुंबई का विकास कभी नहीं होगा. और इसलिए हमने केवल इतनी अपेक्षा की थी कि महानगर पालिका को पारदर्शी बनाए, महानगर पालिका के माध्यम से आम आदमी के जीवन में हम कुछ न कुछ मुहैया कराए. इसके लिए हमने मांग की थी. लेकिन तुम्हारे लिए ये महानगर पालिका एक व्यवसाय का अड्डा है. तुम्हारे लिए ये महानगर पालिका दुकानदारी है. तुम्हारे लिए महानगर पालिका ठेकेदारी है. इस महानगर पालिका के भरोसे तुम्हारे कच्चे बच्चे पलते हैं. और इसलिए तुमको महानगर पालिका सुधारना नहीं है, तुमको इस महानगर पालिका को ऐसा ही यहां पर रोज लूटना है. बंधू भगिनींनो, आणि म्हणून या ठिकाणी मी सांगितलं, अरे तुम्ही काहीही बोला, तुम्ही किती टीका करा, मी तुमच्या टीकेला उत्तर देणार नाही.
तुम्ही कव्हर फायरिंग करताय त्याला उत्तर मिळणार नाही। मी एकच प्रश्न विचारणार आहे, महापालिकेच्या रस्ता घोटाळ्याचं काय झालं? महापालिकेच्या कचरा घोटाळ्याचं काय झालं? महापालिकेच्या नाले सफाई घोटाळ्याचं काय झालं? महापालिकेच्या ऑक्ट्रॉय घोटाळ्याचं काय झालं? महापालिकेच्या गटर घोटाळ्याचं काय झालं? दर सभेमध्ये पुरावा देऊन देऊन मी प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं जात। आकांड तांडव चाललाय, माझ्यावर टीका होत्या, मला अर्धवट राव म्हटलं जात आहे। काही काळजी करण्याचं कारण नाही। मी अर्धवट राव आहे की मी कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार या जनतेला आहे आणि त्या जनतेने ठरवलेला आहे मी काय आहे। त्यामुळे तुमच्या पदवीची या ठिकाणी मला आवश्यकता नाही आहे। बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झालं पाहिजे। आंतरराष्ट्रीय शहर होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे? आपल्या शहरामध्ये पाणी पुरवठा किती होतो, तो कसा होतो? आपल्या शहरामध्ये जे सांडपाणी आहे, घाण पाणी आहे, नाल्याचं पाणी आहे, शौचाचं पाणी आहे, सीवरचं पाणी आहे, या पाण्यावर आपण किती ट्रीटमेंट करतो याच्या आधारावर शहराचं मूल्यमापन होत असतं। किती चमचमीत इमारती उभ्या राहिला याच्या आधारावर होत नाही, तर त्या चमचमीत इमारतीतनं निघणारा मैला किंवा झोपडपट्टीतनं निघणारा मैला, या मैल्याच्या पाण्यावर तुम्ही किती ट्रीटमेंट करता याच्या आधारावर शहराचं मूल्यमापन होतं। मला सांगताना अत्यंत दुःख होतं की मुंबई शहर एक असं शहर आहे, या शहरामध्ये मैल्याचं पाणी, सीवेजचं पाणी, 2100 MLD पाणी मैल्याचं आम्ही तयार करतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट न करता ते समुद्रामध्ये त्या ठिकाणी सोडून देतो। रोज या अख्ख्या मुंबईचा मैला आमच्या समुद्रात चाललाय। मुंबईचा मैला समुद्रात गेल्यामुळे समुद्रात दुर्गंधी आहे, त्या दुर्गंधीमुळे रोगराई आहे। आज मुंबईमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया सारखे रोग आपल्याला पाहायला मिळतात, कारण या ठिकाणचा समुद्र देखील आम्ही प्रदूषित केलाय, इथलं वातावरण आम्ही प्रदूषित केलाय। आज मोठ्या प्रमाणात या प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्या समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर नाक दाबून त्या ठिकाणी उभं राहावं लागतं। अरे एखाद्या चांगल्या शहरामध्ये गेल्यानंतर, तिथल्या समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर निर्मल पाणी पाहायला मिळतं। आमच्या इथे मात्र मैला मिश्रित, शौच मिश्रित पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतं। बंधू भगिनींनो, 35,000 कोटी रुपयाचं बजेट आहे, 50,000 कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझिट आहे, तरी देखील या मुंबईच्या साध्या शौचाच्या पाण्याला या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट का करू शकले नाही? अरे मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे। तुम्ही परवा बोलले नागपूरला काय चाललंय ते पहा। हो, नागपूर छोटं शहर आहे, मुंबईच्या तुलनेत ते काहीच नाही आहे। मुंबईच्या तुलनेमध्ये ते अर्ध देखील नाही आहे, पाव देखील नाही आहे। ते छोटंसं शहर आहे, छोटंसं बजेट आहे, पण या छोट्याशा बजेटमध्ये नागपूर शहरामध्ये जे 550 MLD मैल्याचं पाणी, सीवेजचं पाणी जातं, त्यातलं 150 MLD पाणी हे पूर्णपणे ट्रीट केलं जातं आणि ट्रीट करून त्या ठिकाणी मैला वेगळा करून ते पाणी राज्याच्या ऊर्जा कंपनीला विकून महानगरपालिका त्या माध्यमातून पैसा मिळवते आहे। 1 महिन्यानंतर अजून 200 MLD पाणी हे ट्रीट होणार आहे आणि या वर्षाच्या शेवटीपर्यंत देशातली पहिली महानगरपालिका नागपूर महानगरपालिका असेल ज्या ठिकाणी 100% मैल्याचं पाणी ट्रीट होणार आहे। अरे साधं सोलापूर सारख्या शहरामध्ये वॉटर ट्रीटमेंट करून आम्ही NTPC ला पाणी विकण्याचं काम करतोय, नांदेडमध्ये आम्ही करतोय, आता औरंगाबादला आम्ही करणार आहोत। या छोट्या छोट्या शहरांमध्ये हे होऊ शकतं, तर मुंबई सारख्या शहरामध्ये हे का होऊ शकत नाही? याचं कारण तुमची अकर्मण्यता आणि तुमचा भ्रष्टाचार आहे। या मुंबईमध्ये 2006 साली मुंबईच्या मैल्यावर, गटरवर, गटराच्या पाण्यावर आम्ही ट्रीटमेंट करू। 2007 ची निवडणूक होती, 6-7 डिसेंबरमध्ये तिथल्या महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीने तात्काळ त्या ठिकाणी एक कंपनी नेमली। त्या कंपनीचं नाव या ठिकाणी मॅकडोनाल्ड नावाची कंपनी, आणि या मॅकडोनाल्ड कंपनीला काम दिलं। काय काम दिलं? मुंबईमध्ये 32 STP तयार करायचे, त्या माध्यमातनं मुंबईच्या झोपडपट्टीतनं, मुंबईच्या गावातनं, मुंबईच्या शहरातनं, मुंबईतल्या बिल्डिंगातनं जे घाणेरडं पाणी येतं, सिवेजचं पाणी येतं, हे ट्रीट करायचं, त्याला टर्शरी ट्रीटमेंट करायची आणि स्वच्छ पाणी हे समुद्रात टाकायचं। आज मुंबईमध्ये ट्रीटमेंट होत नाही। जे या ठिकाणी
आपण प्लांट तयार केले आहेत, तिथे केवळ पाणी सेटल केलं जातं आणि एरिएशन केलं जातं आणि मग ते एरिएटेड पाणी हे सोडलं जातं, त्याच्यासोबत सगळा मैला हा त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून 2006च्या डिसेंबरमध्ये यांनी नेमल्याबरोबर 2007च्या महापालिकेच्या सभांमध्ये सांगणं चालू केलं, आता मुंबईमध्ये चिंता करायचं कारण नाही, आता गटरचं पाणी हे कोणाला प्यावं लागणार नाही, आता गटरचं पाणी हे समुद्रात जाणार नाही. 2007 गेला, 8 गेला, 9 गेला, 10 गेला, 11 गेला, 12 आला, 12ला पुन्हा निवडणूक होती, काहीच घडलं नव्हतं. ज्या कंपनीला काम दिलं 120 कोटी रुपये कंपनी घेऊन चुकली होती, काहीच आराखडा तयार केला नव्हता. 12ला पुन्हा जाग आली, पुन्हा लक्षात आलं की आता लोक विचारतील या मुंबईच्या गटरवर तुम्ही ट्रीटमेंट करणार होते, ही तर सगळ्यात मूलभूत सोय महानगरपालिकेने द्यायची असते, ते 5 वर्षामध्ये का झालं नाही. पुन्हा भाईघाईनं यांची स्टँडिंग कमिटी एकत्रित आली, त्या स्टँडिंग कमिटीनं सांगितलं की ठीक आहे, आता तुम्हाला आम्ही वेळ वाढवून देतो, आता 2015 पर्यंत आराखडा तयार करून द्या, 120 कोटीच्या ऐवजी 180 कोटी तुम्हाला देतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 180 कोटी देऊन टाकले. 32 पैकी 10 आराखडे त्या कंपनीनं दिले, तेही चुकीचे दिले, त्याच्यावरही टेंडर निघालं नाही. या ठिकाणी माझ्या हातामध्ये सीएजीचा रिपोर्ट आहे, कॅगचा रिपोर्ट आहे आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की या ठिकाणी कंपनीनं पैसा खाऊन टाकला, पण या ठिकाणी कुठलंही काम 32 पैकी एकही काम सुरू होऊ शकलं नाही. बंधू भगिनींनो, आता 2017 म्हणजे तिसरी निवडणूक आली, तिसऱ्या निवडणुकीचा वचननामा पुन्हा आपल्या समोर आला आणि वचननाम्यामध्ये काय सांगितलं, मुंबईचं सिवेज आम्ही ट्रीट करू, झोपडपट्ट्यातनं घरातनं येणारा मैला आम्ही ट्रीट करू. खरं म्हणजे याच्यापेक्षा मोठी लबाडी काय असू शकते. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं तीन निवडणुका आणि बेसिक प्रश्न, कुठल्याही शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या प्रश्नावर तुमच्याजवळ पैसा होता पण तुमचं सेटिंग झालं नाही, म्हणून या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं हे कामं केली नाहीत. मी तुम्हाला शब्द देतो, या महानगरपालिकेमध्ये तुमच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर या मुंबईला 100% या ठिकाणी सीवेज ट्रीटमेंटची व्यवस्था आम्ही उभी करू आणि या समुद्रामध्ये कुठलाही मैला जाऊ देणार नाही. आज आमच्या मच्छीमार बांधवांची अवस्था काय आहे, त्यांना मच्छी मिळत नाही कारण हा मैला, हा कचरा सगळा त्या समुद्रामध्ये चाललाय. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये परिवर्तन करायचं आहे. आज मुंबईतल्या सामान्य माणसाला काय हवं आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था हवी आहे. या मुंबईमध्ये आम्ही मेट्रोचं जाळं विणायचं ठरवलं. आपल्याला माहिती आहे, काँग्रेसच्या सरकारमध्ये 15 वर्षामध्ये 13 किलोमीटर मेट्रो ते करू शकले, पण आपल्या सरकारनं या ठिकाणी निर्णय केला आणि 2च वर्षामध्ये 172 किलोमीटर मेट्रोला मान्यता दिली, 120 किलोमीटरचे टेंडर करून काम सुरू केलं आणि बंधू भगिनींनो, एकूण 200 किलोमीटर मेट्रो आपण तयार करतो. केवळ मेट्रोज तयार करतो तसं नाही आहे, त्याच्यासोबत आपल्या मुंबईची लाईफलाईन असलेली आपली जी सबअर्बन रेल्वे आहे, आपली जी लोकल ट्रेन आहे, याच्यामध्ये इतके धक्के खावे लागतात, याच्यामध्ये जागा मिळत नाही आणि म्हणून या सबअर्बन ट्रेनमध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चगेट पासनं विरारपर्यंत आणि तिकडे छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं पनवेल पर्यंत याच्यावर आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करणार आहोत. रेल्वेवर रेल्वे धावेल, त्याची क्षमता दुप्पट होईल आणि त्या माध्यमातून रेल्वेमध्ये प्रत्येकाला जागा मिळेल. तिकडे पनवेल पासनं विरार पर्यंत एक कॉरिडॉर तयार करून त्यालाही जोडण्याचं काम आपण करतोय आणि एवढंच करून आपण थांबणार नाहीये. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर आपल्या या सगळ्या भागातनं दुसऱ्या भागात जायचं असेल, बोरीवलीवरनं मुलुंडला जायचं असेल, कांदिवलीवरनं बांद्र्याला जायचं असेल, तर या ठिकाणी त्याला एंड टू एंड सोल्युशन दिलं पाहिजे. हे एंड टू एंड सोल्युशन त्याच्या घरापर्यंत तो कसा पोहोचेल याकरता पब्लिक ट्रान्सपोर्टनी सोल्युशन दिलं पाहिजे. आपण निर्णय केला की सगळा पब्लिक ट्रान्सपोर्टचं आम्ही इंटिग्रेशन करू आणि सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट एका तिकिटावर आणू. एक तिकीट घेतलं की ते बसमध्येही चालेल, तेच तिकीट ट्रेनमध्येही चालेल, तेच तिकीट मेट्रोमध्येही चालेल, तेच तिकीट मोनोमध्येही चालेल. परत तिकीट घेण्याची आवश्यकता पडणार नाही.
ते तिकीट देखील तुमच्या मोबाईलवर खरेदी करता येईल आणि तुमच्या मोबाईलवर खरेदी केलेलं तिकीट आणि तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे याचा विचार तुम्ही केला आणि तुम्ही त्या ठिकाणी टाकलं की चारकोपवरनं मुलुंडला जायचं आहे की लगेच तुम्हाला एक प्लॅन त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर येईल. इथनं तुला मेट्रो आहे, मेट्रोनी या स्टेशन पर्यंत जा, तिथनं तुला आपली लोकल आहे, तिथनं या स्टेशन पर्यंत जा, बाहेर तुला बेस्टची बस मिळेल, त्याच्यात तू बसून गेला की तुझ्या घरापर्यंत तू पोहोचशील. कुठलाही या ठिकाणी दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरायची आवश्यकता पडणार नाही. 70 वर्षामध्ये आपली जी लोकल आहे या लोकलमध्ये 70 लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आपण तयार केली आणि 2च वर्षामध्ये आपण जी कामं सुरू केली त्या मेट्रोमध्ये 70 लाख प्रवासी अजून या ठिकाणी प्रवास करू शकतील. ही क्षमता आपण तयार केली आणि हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे यातनं 35 लाख प्रवासी म्हणजे 70 लाख प्रवासी 70 वर्षात आणि 1,05,00,000 प्रवासी हे 5 वर्षामध्ये प्रवास करू शकतील. एवढी व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सुरू केली. बंधू भगिनींनो, या ठिकाणी केवळ भाषण करणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. या मुंबईला कोस्टल रोड दिला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न सुरू केला. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी परवा उद्धवजींचं भाषण ऐकत होतो. ते असं म्हणाले, तुमच्या केंद्रातल्या सरकारनं आमचा कोस्टल रोड अडवला. या कोस्टल रोडचं नेमकं काय आहे तुम्हाला माहितीच नाही उद्धवजी. तुम्ही 2011-12 सालापासून सांगता कोस्टल रोड करणार, कोस्टल रोड करणार. 2005-6 साली याची संकल्पना तयार झाली आणि 2011 साली कोस्टल रोड हा नोटिफिकेशन मध्ये बसत नाही, कायद्यात बसत नाही, म्हणून डब्बा बंद करण्यात आला. 2011 पासून तुम्ही जे प्रेझेंटेशन दाखवता ना त्या प्रेझेंटेशनला काही अर्थ नाही, कारण त्याची फाईल 2011 साली ही डंप झाली होती. आपलं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पुन्हा सांगितलं या मुंबईला कोस्टल रोड केला पाहिजे. हा वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट केला पाहिजे. 17 ठिकाणी कोस्टल रोडच्या माध्यमातून या मुंबईचे जे वेस्टर्न सबर्ब्स आहेत त्याला आपल्याला जोडलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी स्वतः केंद्र सरकारकडे गेलो आणि केंद्र सरकारला मी नोव्हेंबर साधारणपणे जुलै 2015 मध्ये केंद्र सरकारकडे गेलो. त्यांना मी सांगितलं की तुमच्या कायद्यात बदल करा, तुमच्या नोटिफिकेशन मध्ये बदल करा आणि कोस्टल रोड अलाउ करा. त्याच्याकरता रेक्लेमेशन करावं लागतं, ते तुम्ही अलाउ करा. त्यांनी तात्काळ नोटिफिकेशन काढलं, सजेशन ऑब्जेक्शन घेतले आणि नोव्हेंबर 2015 रोजी फायनल नोटिफिकेशन मोदीजींच्या सरकारनं काढलं. हे फायनल नोटिफिकेशन नोव्हेंबर 2015 मध्ये निघाल्यामुळे पहिल्यांदा कायदेशीररित्या कोस्टल रोड करण्याचा मार्ग मोकळा झाला. मग महापालिकेला सांगितलं तुम्ही याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस तयार करा. साधारणपणे 6-8 महिने वर्षभराचं ते काम होतं. तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस तयार करून MCZMA पुढे आम्ही गेलो. MCZMA सांगितलं याला मान्यता द्या. त्यांनी मान्यता तर दिली, पण त्याच्यात 2 अटी टाकल्या. 5 टाइम मँग्रोव्ज लावावे लागतील, त्याच्यावर तुम्हाला ट्राम चालवावी लागेल. आम्ही सांगितले चुकीचं आहे, ट्राम ही ब्रिटिशांच्या काळातली आहे, आम्ही रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालवू. पुन्हा केंद्र सरकारकडे गेलो, त्यांना सांगितले अटी चुकीच्या आहेत, या अटी तुम्ही रद्द करा. त्यांनी रद्द करून पुन्हा MCZMA कडे पाठवलं आणि MCZMA ने फायनल नोटिफिकेशन करता ते केंद्र सरकारकडे पाठवलं आणि आता कधी त्याचं फायनल नोटिफिकेशन येईल. हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं फायनल नोटिफिकेशन याच्याकरता काहीच थांबलं नाही. आम्ही MCZMA कडनं आणि केंद्र सरकारकडनं परवानगी आणली की ही कागदी प्रोसेस चालू राहील. तेवढ्या प्रोसेसमध्ये कोस्टल रोड तयार करण्याकरता आम्हाला आराखडा मंजूर करू द्या. त्या आराखड्याचा आम्हाला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढू द्या. ते एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट निघालं, त्याचं प्री क्वालिफिकेशन झालं आणि आता टेंडर स्टेजला ते आलेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाची सुरुवात देखील पुढच्या सीझनला आम्ही करू. उद्धवजी तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन दाखवत राहिलात आणि मी त्याच्या मान्यता आणण्याकरता पाठीमागे लागून राहिलो. 5-6 बैठका एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीमध्ये मी घेतल्या. अरे तुमचे 3 खासदार या ठिकाणी आहेत, तुमचे 18 खासदार महाराष्ट्रामध्ये आहे, तुमचा एकही खासदार मोदीजींकडे गेला नाही, तुमचा एकही खासदार एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीत गेला नाही, एक साधं पत्र देखील दिलं नाही की माझ्या मुंबईच्या कोस्टल रोडचं नेमकं काय झालं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी कोस्टल रोड करता सगळ्या मान्यता आणण्याचं काम आम्ही केलं. टेंडर काढण्याचं काम आता तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे याची आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. या मुंबईला बदलण्याकरता, या मुंबईमधल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता
आज आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे. सामान्य माणसाच्या समस्या खूप आहेत. आज गणपत पाटील नगरचे लोक या ठिकाणी असतील, त्या लोकांची काय अवस्था आपल्याला माहिती आहे. आज त्या ठिकाणी वनजमिनीच्या माध्यमातून साधं शौचालय देखील देता येत नाही, इलेक्ट्रिक कनेक्शन देता येत नाही. काळजी करू नका, मोदीजींचं सरकार आहे, आम्ही त्यांच्याकडे जाऊन रिलॅक्सेशन आणणार आहोत आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळीकडे शौचालय झाले पाहिजे, इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं पाहिजे. याकरता आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. आज या ठिकाणी संभाजीनगर असेल, बाबलीपाडा असेल, आंबेवाडी असेल, रतननगर असेल, शिवाजीनगर असेल, या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्लम डेव्हलपमेंटच्या ज्या काही कारवाया थांबलेल्या आहेत. खरं म्हणजे एसआरए मध्ये आम्ही आमूलाग्र बदल केला आणि आता एसआरए मध्ये आम्ही सांगितलं, पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये विकासक एसआरएची योजना घ्यायचा, झोपडपट्टीवाल्याला बाहेर काढायचा आणि त्यानंतर घरच तयार करायचा नाही. आम्ही सांगितलं वेळेत घर तयार केलं नाही तर विकासकाकडनं योजना काढून घेऊ आणि सरकारच्या एसआरएच्या माध्यमातून ती योजना आम्ही करू. 100 विकासकांना त्या ठिकाणी नोटीस देण्याचं काम आम्ही केलं. आज चारकोपचं क्लस्टर असेल किंवा या ठिकाणी माथाडी कामगारांकरता तयार झालेली आमची वसाहत, ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वसाहतीच्या माध्यमातून जी विशाल सह्याद्री वसाहत आहे, यापेक्षा जास्त त्यांना या ठिकाणी काम करायचं होतं. पण दुर्दैवाने ज्या ठिकाणी गरिबाकरता, मध्यमवर्गीयांकरता घरं बांधायचे होते, त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकण्याचं काम झालं आणि त्या माध्यमातून त्यांचं काम थांबवण्यात आलं. काळजी करू नका, सरकार आपला कुठल्याही परिस्थितीत गरिबाचा प्लॉट कोणालाही घेऊ देणार नाही. त्यातनं देखील मार्ग आम्ही निश्चितपणे या ठिकाणी काढून दाखवू. आज आमचे कोळीवाडे आहेत, आमच्या कोळीवाड्यामध्ये आमचे कोळी बांधव राहतात. आमचे कोळी बांधव या मुंबईचे मूळ निवासी आहेत. त्या कोळीवाड्यांचं डेझिग्नेशन झालं नव्हतं. मी आदेश केला आणि सांगितलं या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोळीवाड्याचं डेझिग्नेशन कोळीवाडा म्हणून झालं पाहिजे आणि आता कोळीवाड्याचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे. CRZच्या अडचणी आहेत, आम्ही केंद्र सरकारकडे चाललो आहोत. त्यांना एवढंच सांगतो, विकासकांकरता करू नका, धनदांडग्यांकरता करू नका, पण हे जे कोळी बांधव आहेत, हे कोळी बांधव या महाराष्ट्र, या मुंबईचे मूळ निवासी आहेत. किमान त्यांचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे, याकरता CRZच्या नॉर्म्समध्ये परिवर्तन करण्याचं काम आम्ही करू. बंधू भगिनींनो, आत्ताच मला या ठिकाणी आपल्या बोरी समाजाच्या लोकांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्यांची देखील जागेची समस्या आहे. आज अनेक ठिकाणी दफनभूमीची समस्या आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. मी तुम्हाला विश्वास देतो, हा विकास आराखडा या ठिकाणी मंजूर होताना प्रत्येक समाजाचा विचार करून त्यांना आवश्यक ती आरक्षणं त्याच्यामध्ये ठेवली जातील. कुठल्याही परिस्थितीमध्ये आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. मी आपल्याला आज या निमित्ताने एवढंच सांगण्याकरता आलो आहे, देश बदलतोय. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरीबाचं सरकार, गरीबाकरता काम करणारं सरकार, गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन काम करणारं सरकार देशामध्ये मोदीजी चालवतात. त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन सुरू केलंय. तेच परिवर्तन आता मुंबईमध्ये आणायचं आहे आणि येत्या 21 तारखेला या ठिकाणी कमळाची बटन दाबून भारतीय जनता पार्टी, रिपाई, रासप आणि शिवसंग्राम या आघाडीला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. तुमचं स्वप्न हे आमचं स्वप्न आहे. तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय.